नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमा केव्हा आहे, वटपौर्णिमेचे शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य, पूजाविधी कशी करावी या विषयास आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। वटपौर्णिमा ही ज्येष्ठ शुक्ल 14 दिनांक 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आहे। सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते। त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात। वड हे देवतुल्य असे झाड आहे। त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते। महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत। वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे। गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो, तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल देखील तयार केले जाते। तर आता आपण बघूया पूजेसाठी पूजेचे काय काय साहित्य लागणार आहे। 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वक, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इत्यादी। वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो। तिहेरी दोरा बांधावा। सूत कापसाचे काढलेले असावे। प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी। त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी। नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी। वटपौर्णिमेची आरती म्हणावी। स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा। पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे। हळद कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा। वडाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात। 5 सुवासिनींची आंबे व गहू इत्यादींनी ओटी भरावी। ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात। पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे। सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।